आपला प्रकरण झाल्यानंतर प्रकरण 1 आणि 2 आपले शिकून झाले होते आणि प्रकरण 1 आणि 2 शिकून झाल्यानंतर तुम्हाला भरपूर सारा मी होमवर्क पण दिला होता आणि होमवर्क नंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट काय असतो तो म्हणजे पीवायक्यू अनालिसिस. याच्यावरती पीवायक्यू कशा टाईपचे आलेले आहेत आणि पीवायक्यू कशा लेवलनी टार्गेट झालेले आहेत हा भाग पाहणं खूप इम्पॉर्टंट असतो आणि म्हणूनच पीवायक्यू वरती अनालिसिस आपल्याला आज करायचंय. आता पीवायक्यूचं अनालिसिस करत असताना आपल्याला हे पाहायचं असतं की आपण जे शिकलोय ते विचारलं गेलंय का, आणि जर नवीन एखादी न्यू इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटली किंवा मी एक्सप्लेनेशन करत असताना न्यू इन्फॉर्मेशन जर त्या ठिकाणी मी तुम्हाला दिली तर ती पटकन तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. तर पहिला प्रश्न आहे, भारताची खालीलपैकी कोणत्या एका देशाची सर्वात जास्त लांब सीमा आहे? ठीक आहे, तर हा सेक्शन तुम्हाला विचारला गेलेला आहे. तर या ठिकाणी काय आहे तर बांगलादेश बरोबर 4096 किलोमीटरची जी सीमा आहे ही 4096 किलोमीटरची सीमा या ठिकाणी संलग्न आहे आणि बांगलादेश सोबत पश्चिम बंगाल, त्यानंतर आसाम, त्यानंतर मेघालय, त्यानंतर त्रिपुरा आणि मिझोरम हे जे देश आहे हे जे राज्य आहेत भारतातले ते संलग्न आहे. नेपाळ बरोबर किती आहे? नेपाळ बरोबर किती आहे? नेपाळ बरोबर किती आहे सांगा चला पटकन. तुम्हाला दिलेत नाही सगळे पॉइंट लिहून सांगा. आपल्याला रिव्हिजन करायची ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला काय करायची रिव्हिजनला शिकायचं. 1752 किलोमीटर, 1752 किलोमीटर. तर नेपाळ बरोबर कशाची सीमा कोणत्या कोणत्या राज्यांची सीमा संबंधित आहे? उत्तराखंड, ठीक आहे, उत्तराखंड, यूपी, बिहार, सिक्कीम. सिक्कीमच्या आधी सुद्धा एक महत्वाचं राज्य आहे ते म्हणजे वेस्ट बेंगॉल. ठीक आहे, तर वेस्ट बेंगॉल बांगलादेशशी सुद्धा संबंधित आहे, वेस्ट बेंगॉल नेपाळशी सुद्धा संबंधित आहे. पाकिस्तान बरोबर काय लिहून दिलं तुम्ही? पाकिस्तान बरोबर 3010 किलोमीटर, 3310 किलोमीटरची जी संलग्न आहे कोणत्या बरोबर? तर गुजरात, राजस्थान, पंजाब हे 3 राज्य आणि जम्मू अँड काश्मीर आणि लडाख या 2 युटी. या 2 युटींसाठी पाकिस्तानची सीमा संलग्न आहे. त्या पाकिस्तानच्या सीमेला काय म्हणलं जातं? नाव काय याचं? रेड क्लिफ सीमा. आणि ही सेम सीमा बांगलादेशची सुद्धा सीमा म्हणून ओळखली जाते, रेड क्लिफ. म्हणजे बांगलादेश आणि पाकिस्तानची सीमा आहे ना ती एकाच नावाने ओळखली जाते, रेड क्लिफ सीमा. भूतान 587 किलोमीटरची भूतानची आहे. किती? 587 किलोमीटर. 587 किलोमीटर असल्यामुळे भूतानला संबंधित राज्य कोणते कोणते आहेत? तर भूतानशी संलग्न राज्य हे सिक्कीम, त्यानंतर वेस्ट बेंगॉल, आसाम आणि अरुणाचल प्रदेश हे काय आहेत तर त्याचे जोड आहेत. ठीक आहे, म्हणजे नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, भूतान म्हणजे भारताची खालीलपैकी कोणत्या एका देशाची सर्वात जास्त लांब सीमा आहे? तर सर्वात जास्त लांब सीमा असलेला जो प्रदेश आहे तो बांगलादेश आहे. ठीक आहे, आणि सर्वात कमी जर विचारलं गेलं तर अफगाणिस्तान. आणि भारत आणि अफगाणिस्तान मधला कॅरिडॉर कोणता आहे? जो कॅरिडॉर आहे त्या कॅरिडॉरला म्हणतात वाखान. काय म्हणतात? वाखान कॅरिडॉर. वाखानचा कॅरिडॉर हा भारत अफगाणिस्तान यांच्यामध्ये असलेला एक महत्वपूर्ण असा एक खुशकीचा प्रदेश आहे ज्या ठिकाणून व्यापार वगैरे जुन्या काळातले चालायचे. ठीक आहे, तर हे झालं तुमचं पहिलं प्रश्न. दुसरा जो प्रश्न आहे तो दुसरा प्रश्न, लक्षद्वीप संबंधी पुढील विधानांपैकी अयोग्य विधाने कोणती? अयोग्य विधाने कोणते ते लिहायचे.
तर PYQ चेक करत असताना हे थोडंसं अयोग्य आहे की योग्य आहे काय विचारले याच्यावरती तुम्हाला लक्ष द्यायचं असतं. लक्षद्वीप म्हणजे मल्याळम जे की केरळची भाषा आहे, मल्याळम आणि संस्कृत भाषेमध्ये लाखद्वीप म्हणजे लाख द्वीपांचा असलेला प्रदेश म्हणून ओळखला जातो. आकारमानानुसार हा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश आहे. या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य शहर कवरत्ती आहे आणि अगत्ती हे लक्षद्वीपची राजधानी आहे. तर बघा तुम्हाला काय विचारले, अयोग्य विधान ओळखले. आता एक साधी सिंपल गोष्ट जर बघितली, आपण जर एक तुलनात्मक पद्धतीने बघितलं की सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश जर आहे तर तो आहे लक्षद्वीप. लक्षद्वीपचं जे क्षेत्रफळ आहे ते फक्त 32 स्क्वेअर किलोमीटर आहे. एकदम छोटा पेटोकला असा तो भाग आहे. सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश असलेला तो लक्षद्वीप आहे. आता हा जो लक्षद्वीप आहे या लक्षद्वीपमध्ये ओके काही बेट आहेत. त्यातलं सगळ्यात शेवटचं बेट जे आहे ते मिनिकॉय. ठीक आहे, मिनिकॉय. त्यानंतर आहे कवरत्ती, अमानदीवी. तर ही जी काही बेट आहेत या बेटांचा ओके किंवा त्याला लक्कादीव म्हणून सुद्धा ओळखलं जायचं. लक्कादीव म्हणजेच थोडक्यात लाखद्वीप. ठीक आहे, लाखद्वीप. तर आता या द्वीपांमध्ये जी अक्षवृत्तीय भाग गेलेला आहे तर मिनिकॉयच्या दक्षिणेकडे 8 डिग्री चॅनल आहे. मिनिकॉय आणि कवरत्तीच्या दरम्यान 9 डिग्री चॅनल आहे. आणि बस या कवरत्तीच्या थोडंसं पश्चिमेकडे गेलं तर या ठिकाणी हे शहर तुम्हाला सापडेल. कोणतं? अगत्ती. कवरत्तीच्या थोडंसं पूर्वेकडे जर पश्चिमेकडे गेलं तुम्हाला अगत्ती नावाचं शहर सापडेल. जर तुम्ही मॅप रिडिंग करत असाल तर मॅप रिडिंग मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दिसतील. जस्ट पश्चिमेकडे बाजूने आहे. अगत्ती हे शहर लक्षद्वीपची राजधानी नाही आहे, म्हणजे ड विधान चुकीचं आहे. लक्षद्वीपची जी राजधानी आहे ती आहे कवरत्ती. लक्षद्वीपची जी राजधानी आहे ती कवरत्ती आहे. ओके, लक्षद्वीपचं जर आपण लोकेशन बघितलं, जर लोकेशनच्या हिशोबाने जर बघितलं तर लक्षद्वीप जे आहे ते भारताच्या नैऋत्य दिशेला आहे, तर केरळच्या एकदम पश्चिमेकडे. भारताच्या एकदम नैऋत्येस आणि केरळच्या पश्चिमेस ती आहे. ठीक आहे, म्हणजे ही बेटं जी आहेत ही सगळी बेटं प्रवाळ कीटकांपासून बनलेली आहेत. प्रवाळ कीटकांपासून ही बनलेली आहे. लक्षात ठेवा ही जी बेट आहेत प्रवाळ कीटकांची बेट म्हणून ओळखली जातात. ओके, लक्षद्वीप म्हणजे मल्याळम आणि संस्कृत भाषेतील लाक्षद्वीप हे विधान बरोबर आहे. आकारमानानुसार हा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा नाहीये तर सर्वात छोटा आहे, त्याच्यामुळे हे चूक आहे. आता आपल्याला विचारलं काय अयोग्य कोणतं, आणि केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य शहर कवरत्ती आहे. ठीक आहे, आता मुख्य शहर हे कवरत्ती तर त्यात काय वादच नाही, पण राजधानी ही सुद्धा कवरत्तीचे हे लक्षात ठेवा. म्हणजे ब आणि ड हे जे विधान आहेत हे चुकीचे आहेत. मग या ठिकाणी काय उत्तर येईल तर ब आणि ड म्हणजेच आन्सर येईल ह्याचं 4. ठीक आहे, लास्टचं आन्सर किती येईल? लास्टचं आन्सर होतं 2. ह्या फाईल्स तुम्हाला सगळ्या ऍप्लिकेशन्स वरती मिळतील आणि कालांतरानं तुम्हाला ह्या सगळ्या व्हॉट्सअपवरती सुद्धा मिळतील. त्या सगळ्या प्रश्नांना आज दिवसभर टॅली करायचे आणि चॅप्टर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 2 मधले सगळे होमवर्क, सगळा कंटेंट तुमचा कंप्लीट पाहिजे. ठीक आहे, सगळा कंप्लीट पाहिजे, सगळ्याचे सगळा. ठीक आहे, चॅप्टर नंबर 1, चॅप्टर नंबर 2, चॅप्टर नंबर 3 हे सगळेचे सगळे चॅप्टर्स तुमचे मी या ठिकाणी कव्हर करून दिलेले आहेत. आणि रविवारी तुमची होणारे जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटी म्हणजेच पंचायत राजचा आणि हिस्ट्रीचा महत्त्वाचा असा 100 प्रश्नांचा भाग. ठीक आहे, रविवारी तुमचा 100 प्रश्न राहतील आणि त्या 100 प्रश्नांचं एक्सप्लेनेशन लगेच होईल. म्हणजे पहिले तुम्हाला टेस्ट दिली जाईल. ठीक आहे, सर्वांना सूचित केलं जाईल की हे टेस्ट लवकरात लवकर सोडवा आणि त्यानंतर तुमचं एक्सप्लेनेशन स्टार्ट होईल. एक्सप्लेनेशनला वेळ लागेल,
आणि सगळ्या ॲक्टिव्हिटी ओके सुरू आपल्याला करायच्या आहेत त्याच्यानुसार. तिसरा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा या दोन देशांना लागून आहेत? ठीक आहे, तर आता तुम्हाला एक मी होमवर्क दिला होता, आठवत असेल तुम्हाला, की मी तुम्हाला सांगितलं होतं की ते देश शोधा किंवा ते राज्य शोधा की जे राज्य दोन देशांना संलग्न आहेत, तीन देशांना संलग्न आहेत, एका देशाला संलग्न आहेत. एका देशाला संलग्न असलेले राज्य एवढी मॅटर नाही करत, दोन देशांना संलग्न असलेली राज्य मॅटर करतात. त्रिपुरा, आता हे कुठं आहे? आपला जो भारत आहे त्या भारताच्या या प्रदेशामध्ये, भारताच्या या भागामध्ये ईशान्य भारत आहे. ठीक आहे, हा काय ईशान्य भारत आहे. हा जो काही ईशान्य भारत आहे, या ईशान्य भारताच्या भागातली ही कहाणी तुम्हाला सांगितलेली. तर या ठिकाणी काय ईशान्य भारताच्या किंवा भारताच्या पूर्वेला बांगलादेश आहे, भारताच्या पूर्वेला बांगलादेश आहे, आणि भारताच्या आणखी पूर्वेला इकडे समोर या ठिकाणी म्यानमार आहे. बरोबर, तर म्यानमार आणि बांगलादेश हे दोन महत्वाचे देश, म्यानमार आणि बांगलादेश हे महत्वाचे देश आपल्या भारताच्या पूर्व दिशेला आहेत. ओके, आता भारताचा जो एरिया आहे त्रिपुराचा, तो त्रिपुराचा एरिया एवढा आहे, इथं त्रिपुरा येते. ठीक आहे, तर त्रिपुरा या ठिकाणी लागू शकत नाही. मणिपूर सुद्धा होणार नाही, कारण की मणिपूर या भागात आहे. ठीक आहे, कुठे? या पट्ट्यामध्ये मणिपूर आहे. त्याच्याच वरती या बाजूला नागालँड आहे. ठीक आहे, याच बाजूला या ठिकाणी मेघालय आहे, गारो खासी जयंतिया टेकड्या या ठिकाणी आहेत, आणि याच्या दक्षिणेकडच्या भागामध्ये जो आपल्याला महत्वाचा आहे तो आहे या ठिकाणी मिझोरम. हा आहे शेवटचा मिझोरम. मिझोरम मध्ये पूर्वांचलचीच, ते पूर्ण पूर्वांचल डोंगर गेलेलं आहे. मिझोरम मध्ये ल्युशाई नावाची टेकडी किंवा मिझो हिल्स, लुसाई टेकडी किंवा मिझो हिल्स या ठिकाणी आहेत. आणि मिझोरम बघितलं तर मिझोरम बांगलादेशला सुद्धा संलग्न आहे आणि म्यानमारला सुद्धा संलग्न आहे, पण मणिपूर, नागालँड फक्त म्यानमारला संलग्न आहेत, त्रिपुरा फक्त बांगलादेशला संलग्न, मेघालय सुद्धा बांगलादेशला संलग्न आहे. म्हणजे नॉर्थ ईस्ट एरियामध्ये मिझोरम, आसाम आणि अरुणाचल प्रदेश. आता या ठिकाणी आहेत अरुणाचल प्रदेश साहेब. ओके, इथं अरुणाचल प्रदेश आहे आणि या भागामध्ये आसाम आहे. तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की आसाम, अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम हे या ठिकाणी संलग्न आहेत. त्यातलं जे आसाम आहे, आसाम सुद्धा दोन राज्यांशी संलग्न आहे, पण या ठिकाणी ऑप्शन्समध्ये आसाम नाहीये, या ठिकाणी नागालँड पण नाहीये, या ठिकाणी तर मिझोरम. बघा इथं आहे आसाम. आसाम सुद्धा दोन राज्यांशी संबंधित आहे, एक म्हणजे भूतान, या ठिकाणी कोण आहे भूतान, आणि या ठिकाणी कोण आहे तर बांगलादेश. ठीक आहे, आसाम सुद्धा दोन राज्यांशी संलग्न आहे. तर अरुणाचल प्रदेश पुढे विचारलं जाऊ शकतं. अरुणाचल प्रदेश, नॉर्थ ईस्ट एरियामध्ये अरुणाचल प्रदेश तीन देशांशी संलग्न आहे. एक म्हणजे अरुणाचल प्रदेश म्यानमारशी संलग्न आहे, दुसरा म्हणजे तो चीनशी संलग्न आहे, आणि तिसरा म्हणजे अरुणाचल प्रदेश इकडे भूतानशी संलग्न. अरुणाचल प्रदेश तीन देशांसोबत संलग्न आहे. इंटरेस्टिंग गोष्ट इथं अशी, अरुणाचल प्रदेशला दक्षिणेकडचं तिबेट म्हणतात. आपण पॉईंट लिहून ठेवा, जर नोट्समध्ये लिहून ठेवला नसेल तर अरुणाचल प्रदेशला दक्षिणचे तिबेट म्हणतात. अरुणाचल प्रदेशला आधी नॉर्थ ईस्ट फ्रंटायर एजन्सी म्हणून ओळखलं जायचं. अरुणाचल प्रदेशला आधी नॉर्थ ईस्ट फ्रंटायर एजन्सी म्हणून ओळखलं जायचं, जो की एक आसाम राज्याचा भाग होता. झाले लिहून? पीपीटी तुम्हाला आज भेटून जाईल. त्या पीपीटीला फक्त आणि फक्त तुमच्या नोट्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी लिहून ठेवायचा प्रयत्न करा. या पीपीटीचा प्रिंट आउट काढायचा प्रयत्न करू नका, विनाकारण तुमचा पैसा घालू नका. ठीक आहे, कारण की पुढचे जे चॅप्टर्स आहेत आपले, ते पुढच्या चॅप्टर्सचे तुम्हाला आजपासून तुम्हाला काय मिळतील, हँडबुक्स मिळतील. ठीक आहे, A to Z तुमचे हँडबुक्स आणि तुमचे त्यावरती लगेच ॲक्टिव्हिटी चालू होतील.
आणि आपण एक 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 सेक्शन्स कव्हर करणार आहोत. माझ्या दृष्टिकोनातनं तुम्हाला प्राकृतिक भूगोलाचा भाग महत्त्वाचा आहे. क्वेश्चन्स नंबर 4. खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे? आता इथं भौगोलिक क्षेत्रफळाबाबत क्वेश्चन्स टार्गेट झालेले आहेत, जे की अपेक्षित होतंच की भौगोलिक क्षेत्रफळ टार्गेट होईल आज ना उद्या. भौगोलिक क्षेत्रफळाबाबत असे जे क्वेश्चन्स आलेत त्याच्यामध्ये तुम्हाला जनरली राजस्थान कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे, या ठिकाणी काय उत्तर येईल? तर राजस्थान. भौगोलिक क्षेत्रफळाच्या बाबतीत तुम्हाला सगळ्याच प्रत्येक राज्याची पूर्णच्या पूर्ण हिस्ट्री बायोग्राफी माहिती असणं गरजेची नाहीये. तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कोणतं राज्य सर्वात मोठं आहे आणि कोणतं राज्य लहान आहे. ठीक आहे, कोणतं राज्य सर्वात मोठं आणि कोणतं राज्य सर्वात लहान. त्यामध्ये छोटं राज्य आणि मोठं राज्य, ठीक आहे, यांच्याबद्दल काही महत्त्वाच्या टॅली तुम्हाला करायच्या आहेत. आता बऱ्याचदा काय होतं, यांचे जे क्षेत्रफळ आहेत, ओके, यांची जी काही क्षेत्रफळ आहेत, या क्षेत्रफळांना ज्यावेळेस तुम्ही टॅली करता, ठीक आहे, या क्षेत्रफळांना ज्यावेळेस तुम्ही टॅली करता तर 3 लाख पेक्षा जास्त मोठे क्षेत्रफळ असलेले राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. 3 लाखाच्या क्लबमध्ये 3 लाख पेक्षा जास्त स्क्वेअर किलोमीटर असणारे कोण आहेत? राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. आता राजस्थानचं जे क्षेत्रफळ आहे, राजस्थानचं क्षेत्रफळ किती आहे? राजस्थानचं क्षेत्रफळ आहे 3,42,239. ठीक आहे, ते 3,42,000 म्हणजे 3.42 असं लिहिलं तरी चालेल. मध्य प्रदेश 3.8 आहे आणि महाराष्ट्र 3.7 आहे. फक्त 0.1 नाही, MP आपल्यापेक्षा जास्त आहे. आपल्यानंतर लगेच उत्तर प्रदेश आहे. आपल्यानंतर लगेच काय? तर उत्तर प्रदेश. MP नंतर महाराष्ट्र, नंतर उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश नंतर जम्मू आणि काश्मीर होता. ठीक आहे, जम्मू आणि काश्मीर होता, पण आता तो नाहीये. जम्मू आणि काश्मीरचं आता विभाजन झालेलं आहे. जम्मू आणि काश्मीरचं आता विभाजन झालेलं आहे. तर आता तो आहे गुजरात. आता कोण आहे? तर गुजरात. गुजरात नंतर येतो कर्नाटक आणि आंध्र प्रदेश. गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश पहिले वरती होता, पण नंतर 2014 मध्ये तेलंगणा वेगळा झाला. पहिले आंध्र प्रदेश हा कर्नाटकपेक्षाही जास्त होता, पण अनफॉर्च्युनेटली तो काय झाला, 2014 पासून आंध्र प्रदेश खाली गेलेला आहे, कारण की तेलंगणा त्याच्यापासून वेगळं झालेलं आहे. तर हे जे आहेत आंध्र प्रदेश, त्यानंतर येतं ओडिसा, इथपर्यंत ठीक आहे. आता तुम्हाला इथं काय विचारलं ऑप्शनमध्ये? आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशाचा नंबर बघा ना साधारणतः किती आहे. आंध्र प्रदेशचा जो नंबर आहे तो एकदम 7वा आहे. ठीक आहे, आंध्र प्रदेशचा जो नंबर आहे एकदम 7वा आहे. तो आता फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, 7 हे राज्य एवढेच लक्षात ठेवा, याच्यापेक्षा जास्त खोलात जायचं नाही. हां, जर तुम्ही गेलाच खोलात, तुमची जर इच्छा आहे की नाही सर आम्हाला आणखी खोलातच जायचंय, तर मग शेवटचे लक्षात ठेवा. शेवटचे राज्य, सर्वात छोटा राज्य जो आहे ना, सर्वात छोटं राज्य तो आहे गोवा. सर्वात छोटं राज्य. ठीक आहे, त्याचं क्षेत्रफळ फक्त 3,702 आहे. म्हणजे आपल्याकडचा जो भंडारा आहे ना, आपल्याकडचा जो भंडारा नावाचा जिल्हा आहे, पण फक्त या भंडारा जिल्ह्या एवढा, फक्त या भंडारा जिल्ह्या एवढा तो आहे, बस. बाकी काही नाही, गोवा तेवढाच आहे. तर गोवा एकदम 3,700 म्हणजे एकदम लिंबू टिंबू येतो. त्याच्यापेक्षा अंदमान निकोबार मोठा आहे, 3,702 स्क्वेअर किलोमीटरचा, किंवा 3,002 समजा. गोव्याच्या नंतर गोव्याच्या वरती असलेला जो आहे तो आहे सिक्कीम, आणि त्यानंतर आहे त्रिपुरा. हे 3 राज्य लक्षात ठेवा. त्रिपुराच्या वरती नागालँड, त्याच्यावरती मिझोरम. आता आयोग काय करेल? आयोग त्याच्यात कुठंतरी तुम्हाला ट्रॅप करेल. आयोगाची नेक्स्ट खोड काय असणार? आयोग तुम्हाला ट्रॅप करताना याच्यात तुम्हाला ट्रॅप करू शकतो. गोवा, सिक्कीम, त्रिपुरा, नागालँड, मिझोरम.
इथं तुम्हाला ट्रॅप केला जाऊ शकतो. इथं मी तुम्हाला असं नाही म्हणत की इथं तुम्हाला ट्रॅप केला जाणार नाही. इधर तुम्हाला ट्रॅप होगा. ठीक आहे. तर या ठिकाणी शेवटचं जे राज्य आहेत ते लक्षात ठेवा आणि फर्स्ट 5 राज्य 4 राज्य लक्षात ठेवा. पण आता बघा, आयोगाने पहिले 4 आणि 5 विचारलेत का? ओके, आयोगाने पहिले 4-5 विचारलेत का? नाही, आयोगाने पहिले 7 विचारले. एवढं तुम्ही मेमोराईज करू शकता. याच्यापेक्षा तुम्ही म्हणत असाल ना की सर सगळेच राज्य आम्हाला सांगा, ऑलरेडी तुमच्या बुक्समध्ये जे तुम्हाला मी संदर्भ पुस्तकं सांगितले त्या बुक्समध्ये सगळ्या लिस्ट असतोच. तिथं जा, वाचत बसा. 4 दिवसानंतर मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला आठवणार नाही. पण तुम्हाला ह्यावरती जर तुम्ही कमांड चांगली ठेवली आणि यावरती जर तुम्ही चांगल्या पद्धतीने स्वतःच्या काही ट्रिक्स बनवल्या, स्वतःच्या ट्रिक्स बनवा. आम्ही त्या ट्रिक्स देणार नाही, कारण की मी माझी ट्रिक्स दिली तर ती ट्रिक्स माझी झाली. तर तुम्ही लक्षात फक्त अभ्यास म्हणून ठेवाल. पण तुम्ही ज्यावेळेस स्वतःची ट्रिक्स तयार कराल, ती स्वतःची ट्रिक्स सगळ्यात बेस्ट असते. आणि लोकांना काय लागलेलं आहे, ती एक वाईट सवय लागली की दुसऱ्यांच्या ट्रिक्स घ्यायच्या आणि त्या ट्रिक्सने अभ्यास करायचा. तसं नसते. आपली स्वतःची ट्रिक्स चांगली बनवा, स्वतःच्या ट्रिक्सवरती कॉन्सन्ट्रेशन ठेवा आणि स्वतःची ट्रिक्स लोकांना वाटत बसू नका. ठीक आहे. झिरो 8 करा, हे 07 असं करा. आता बरोबर, हे 0807 करा. राईट. आणि ते लाखामध्ये आहे, स्क्वेअर किलोमीटर. चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. खालील भारतीय केंद्रशासित राज्यांचे चढत्या क्षेत्रफळानुसार मांडणी करून योग्य क्रमवारी निवड करा. मॅप आणले? खालची नोटबुक कुठे? खालची? हो, बरं ठीक आहे, जाऊ दे. चला सांगा पटकन. त्याचं उत्तर काय येईल? आता ह्याच्यात आहे ना, क्षेत्रफळ तुम्हाला लिहून ठेवायचे. आता हे तुम्हाला असं नाही म्हणता येणार की नाही नाही सर लय नॉर्मल आहे असे तसे. त्याचे काही क्षेत्रफळ आहेत ते लिहून घ्या, कारण की काल मी जे तुम्हाला आता सराव प्रश्न जे काढलेले आहेत ते सराव प्रश्न काढत असताना याची मी टॅली करत होतो आणि याच्या आधारावरती मी सराव प्रश्न बनवलेले आहेत. आता ते माझं काम आहे तुम्हाला इथे सांगणं. आता यांचे क्षेत्रफळ मी शिकवताना नव्हतं सांगितलं, कारण शिकवताना आपण कन्सेप्टवरती जास्त लक्ष देतो. शिकवत असताना असल्यापेक्षा पीवायक्यूच्या ह्याच्यात आपण थोडंसं फोकस देऊ. बघा, आपल्याकडे ना सध्या केंद्रशासित प्रदेश जे आहेत त्यामध्ये जम्मू किंवा लडाख सर्वात जास्त मोठा आहे. लडाख, त्यानंतर येतो जम्मू अँड काश्मीर. लडाख, जम्मू आणि काश्मीर. तर लडाखचं जे क्षेत्रफळ आहे आपल्या भारताच्या अँगलनुसार, म्हणजे आपल्या भारताचं जे क्षेत्रफळाच्या नुसार जर बघितलं तर ते 59,000 स्क्वेअर किलोमीटर आहे. 59,146 स्क्वेअर किलोमीटर. 59, ठीक आहे. 59,000, 39 नाही, 59,46 स्क्वेअर किलोमीटर. जम्मू काश्मीरचं जे आहे, जम्मू काश्मीर त्याच्यानंतरच लगेच येतो, तो येतो 42,241. हे जे मी क्षेत्रफळ सांगितलेले आहेत हे क्षेत्रफळ आता आपल्या भारताच्या अधिकारात असलेल्या क्षेत्रफळांचा भाग मी तुम्हाला सांगितलेला आहे. त्याच्यानंतरल्या दिल्ली, ठीक आहे, सॉरी, त्याच्यानंतर अंदमान आणि निकोबार. त्यानंतर अंदमान आणि निकोबार. अंदमान निकोबार यांचं जे क्षेत्रफळ आहे, ओके, हे आहे जवळपास किती? 8,249 स्क्वेअर किलोमीटर. 8,249. अंदमान नंतर येते दिल्ली. दिल्लीचं आहे किती? 1483. ठीक आहे, 1483.
स्क्वेअर किलोमीटर. दिल्लीचं किती आहे? 1483. दिल्ली नंतर आहे कोणतं? तर आता दादरा नगर हवेली, ठीक आहे, आणि दीव दमण. दादरा नगर हवेली दीव दमण यांचं कंबाईन मध्ये आलेलं आहे आता 603. ठीक आहे, किती आलेले? दादरा नगर हवेली अँड दीव दमण त्याचं कंबाईन मध्ये किती आहे? 603. तर तुम्ही म्हणाल सर हे वेगवेगळं आहे का? तर नाही. 2020 मध्ये हे दोन्ही आता एकत्र केलेले आहेत. 2020 पासून दादरा नगर हवेली आणि दीव दमण एकत्र केलेले आहे. ठीक आहे, दीव दमण एकत्र केलेले आहेत. ठीक आहे, दादरा नगर हवेली आणि दीव दमण. त्यानंतर पुदुचेरी. त्यानंतर पुदुचेरी. पुदुचेरी जी आहे ती 494. पुदुचेरी जी आहे ती 494. त्यानंतर चंदीगड 114 स्क्वेअर किलोमीटर. आणि शेवटी लक्षद्वीप 32 स्क्वेअर. आता याच्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे? काय विचारले? चढत्या क्षेत्रफळानुसार मांडणी करा. चढतं क्षेत्रफळ म्हणजे काय? तर खालून वरती जायचं तुम्हाला. ओके, खालून वरती 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 जायचं. तर खालून ज्यावेळेस तुम्ही वरती 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 जाल त्यावेळेस सगळ्यात पहिला नंबर लागतो लक्षद्वीपचा. लक्षद्वीप नंतर लागतो कोणाचा? चंदीगडचा. ओके, लक्षद्वीप, चंदीगड. ठीक आहे, लक्षद्वीप आणि चंदीगड. लक्षद्वीप आणि चंदीगड जर बघितलं तर बी आणि सी तुम्हाला या दोन ऑप्शन्समध्ये दिसतील. ठीक आहे, बी आणि सी या दोन ऑप्शन्समध्ये दिसतील. आणि त्याच्यानंतर कोण आहे? तर पुदुचेरी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कोण आहे? तर पुदुचेरी. दादरा नगर हवेली, फक्त जर दादरा नगर हवेलीचाच आपण विचार केला तर दादरा नगर हवेली ही पुदुचेरीपेक्षा फक्त 3 स्क्वेअर किलोमीटरने कमी आहे. म्हणजे पुदुचेरी 494 आहे, तर फक्त दादरा नगर हवेली एकटीच. ठीक आहे, एकटीच दादरा नगर हवेली 491 आहे. म्हणजे दादरा नगर हवेली पुदुचेरीपेक्षा छोटीच आहे. ठीक आहे, तर त्यानंतर येते ई. तर बी, सी, त्यानंतर ई, नंतर डी, नंतर ए. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय? तर आपलं उत्तर जे आहे ते 4 आहे. आन्सर काय? 4 आहे. हे सगळे प्रश्न तुम्हाला आलेले आहेत आणि अशाच प्रश्नांवरती तुमची संडेला टेस्ट आहे. आणि लक्षात घ्या, मी जॉग्राफीचे 40 क्वेश्चन काढले. ठीक आहे, जॉग्राफीची एकट्याचे 40 क्वेश्चन मी काल तशी लाईट गेली होती, म्हटलं चला आज काहीतरी जोशीला काम करू. ठीक आहे, तर जोशीला कामामध्ये मी दन 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 100 प्रश्न तयारी करून ठेवले एका दिवसात. काय जरा थोडासा इम्पॅक्ट राहतो ना, म्हटलं चला आपण संडेची कामं आधीच उरकून ठेवू, म्हणजे एक्सक्यूज देता येणार नाही ना तर काहीच. ओके, सो संडेच्या दिवशी सुट्टी तर नसेलच म्हणा, दिवसभर तुमचं एक्सप्लेनेशनच चालेल. आणि एक्सप्लेनेशनच्या वेळेस बघू आता तुमच्यापैकी किती लोक सिरियसली पूर्ण व्हिडिओ बघतायत किंवा पूर्ण लेक्चर हँडल करतील. कारण की मला एवढंच वाटतं की तुम्ही टेस्ट सिस्टमॅटिकली कव्हर केली पाहिजे. ओके, सो लडाखचा पट्टा जो आहे तो लडाखचा पट्टा लक्षात ठेवा. चलो पुढचा भाग घेऊ. खालील विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा. सत्यता तपासायची आणि योग्य पर्याय निवडायचे. भारताचा काही भूभाग उत्तर गोलार्धात असून काही भूभाग दक्षिण गोलार्धात आहे. ठीक आहे, उत्तर गोलार्धात असून काही भूभाग दक्षिण गोलार्धात आहे. आणि भारताचा दक्षिणोत्तर विस्तार सुमारे 7500 किलोमीटर पेक्षा ही जास्त आहे. काय येईल याचं उत्तर? भारताचा भूभाग उत्तर गोलार्धात आहे का? यस, उत्तर गोलार्धात आहे. पण काही भूभाग दक्षिण गोलार्धात आहे का? दक्षिण गोलार्धात नाही. गोलार्ध म्हणजे काय? आपल्या पृथ्वीवरती एक विषुववृत्त गेलेलं आहे 0 डिग्री. तर हे जे विषुववृत्त गेलेलं आहे, हे जे विषुववृत्त गेलेलं आहे त्या विषुववृत्ताच्या उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे गोलार्ध निर्माण होतात. काय होतात? उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे काही गोलार्ध निर्माण होतात. आपला जो भारत आहे ना, हा भारत पूर्णपणे उत्तर गोलार्धात आहे. आपला भारत जो आहे ना तो पूर्णपणे उत्तर गोलार्धात आहे. भारत दक्षिण गोलार्धात आहेच नाही. म्हणजे दक्षिण गोलार्धात आहे हे विधान चुकीचं आहे. भारताचा दक्षिणोत्तर विस्तार
ठीक आहे, दक्षिण उत्तर उत्तर आपल्या भारताच्या उत्तर आणि दक्षिण या ठिकाणी आहे दफदार आणि दक्षिणेकडे आहे कन्याकुमारी. माहिती आहे ना सगळ्यांना? विसरले आहे ना? तर उत्तरेकडे काय आहे दफदार आणि दक्षिणेकडे आहे कन्याकुमारी. तर उत्तरेकडच्या असलेल्या दफदार आणि कन्याकुमारीमध्ये जो डिस्टन्स आहे तो 3214 किलोमीटरचा आहे. व्हेरी गुड. ठीक आहे का मग तो 7500 समथिंग पेक्षा जास्त नाही. आणि जर आपण असं बघितलं या ठिकाणी असलेला घुअर मोठा मोठा भाईकडचा आणि या ठिकाणी आहे किबिथू अरुणाचल प्रदेश मधला, यामधला जो डिस्टन्स आहे तो 2933 किलोमीटरचा आहे. कितीचा आहे? 2933 किलोमीटरचा आहे. तर दफदार ते कन्याकुमारी आणि घोर मोठा ते किबिथू हे अत्यंत महत्वाचे असे डिस्टन्स आहेत. ठीक आहे, अत्यंत महत्वाचे असे डिस्टन्स आहेत. आता विशेष म्हणजे या दोघांमधला फरक किती आहे? ठीक आहे, ह्या किलोमीटर मधला फरक किती आहे किंवा डिग्रीज मधला फरक. आता बघा या ठिकाणी आहे 68 डिग्री ईस्ट ते 97 डिग्री ईस्ट. ठीक आहे, फरक आहे दोघांमधला 29 डिग्री. आणि उत्तरेकडे आणि दक्षिणे कन्याकुमारी आहे 8 डिग्री, तर हा आहे 37 डिग्री. 8 डिग्री नॉर्थ आणि 37 डिग्री नॉर्थ. दोघांमधला सुद्धा लेखाचा फरक किती आहे? ओके, 29 डिग्री. म्हणजे आपल्या भारतात उत्तर गोलार्ध म्हणजे उत्तर आणि दक्षिण अशा दोन अक्षवृत्तामधला फरक 29 डिग्रीचा आहे. आणि आपल्या भारतातील रेखावृत्तांमधला फरक सुद्धा 29 डिग्रीचा आहे. दोघांमधला फरक 29 डिग्रीचा आहे, पण किलोमीटर मात्र सारखे नाही. पीओके हा पीओके दफदार हा पीओके मध्ये येतो. दोघांमधला जो फरक आहे ओके, दोघांमधला फरक 29 डिग्रीचा आहे, पण दोघांमधला फरक 29 डिग्रीचा असून सुद्धा दोघांमधलं किलोमीटर मात्र सारखं नाही. व्हॉट इज द रिझन? काय रिझन? बऱ्याचदा सांगितले मी, अनेक लेक्चर्सला सांगितलेलं, युट्यूबवरती तर मी हा सगळा कंटेंट लय ओतू दिलेला आहे. फक्त आता मी बॅच मध्ये पीवायक्यू घेतोय, तर ऑब्व्हियसली बॅच मधल्या पीवायक्यू मी घासून पुसून घेणार. आणि इथं कसं आहे, इथं तुम्ही लोकांनी पैसे भरलेत ना, त्यामुळे तुम्ही थोडीच पळून जाणार आहे. ओके, युट्यूब मध्ये कसं आलं गेलं, जय जय महाराष्ट्र. आता इथं थोडीच पळून जाणार तुम्ही लोक, ऐका तर लागल. सांगा. नो, 38 डिग्रीचा इथं कसं काय संबंध आहे? 38 डिग्रीचा टिल्टिंग जो सेक्शन आहे ना, तो आपल्या दिवसांसाठी असतो, ऋतूसाठी असतो. हां, व्हेरी गुड. अजून काय? पठाण बोलो. श्रद्धा, श्रद्धा, अमोल, सुजाता, हर्षदा. बघा आपल्याकडे ना जनरली एक पद्धत अशी असते की आपली जी पृथ्वी, आता मी सांगितलं होतं इथं पृथ्वीचा भाग, तर आपली जी पृथ्वी आहे या पृथ्वीमध्ये अक्षवृत्ती जे गेलेले असतात त्या अक्षवृत्ती अशा आडवे गेलेले असतात, बरोबर. अक्षवृत्तांमधलं जे डिस्टन्स असतं ना, दोन दोन अक्षवृत्तांमधलं जे डिस्टन्स आहे, ते दोन अक्षवृत्तांमधलं डिस्टन्स हे सारखं असतं. ऑलवेज रिमेंबर दिस थिंग. जेव्हा आपण पृथ्वीवरती अक्षवृत्त बघतो, हे अक्षवृत्त आडवे असतात असे, हे अक्षवृत्त गोल असतात. ठीक आहे, अक्षवृत्त काय असतात? गोल असतात. अक्षवृत्त गोल असतात. दोन अक्षवृत्त कधीच एकमेकांना भेटत नाहीत. आणि या दोन अक्षवृत्तांमधलं जे अंतर असतं ते कायम 111 किलोमीटर असतं. दोन अक्षवृत्तांमधलं जे अंतर आहे ते किती असतं? 111 किलोमीटर असतं. पण वेन यू आर फोकसिंग ऑन लॉंगिट्यूड्स, म्हणजे आपण रेखावृत्ताकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस रेखावृत्त हे असे असतात. तुम्हाला काय दिसतंय आता? टरबूज किंवा सोललेली संत्री.
टरबूज किंवा सोललेली संत्री दिसत असेल, सोललेल्या संत्रीकडे जर बघितलं किंवा टरबुजाकडे बघितलं, टरबूज खरबूज काही म्हणा, विदर्भात वेगळंच काहीतरी म्हणते, ठीक आहे. हा, डांगर, डांगर विदर्भात डांगर म्हणते, डांगर. तिथेच म्हणत होतं काय म्हणते काय म्हणते, तोच आठवत होतं. विदर्भात त्याला डांगर म्हणते. त्या डांगराकडे जर बघितलं किंवा ह्या आकृतीकडे जर बघितलं ठीक आहे, आकृतीकडे जर बघितलं तर इथं तुम्हाला असं दिसेल की इथं डिस्टन्स म्हणजे एकदम 0 किलोमीटर. दोन रेखावृत्तांमधलं जे डिस्टन्स आहे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल वरती 0 किलोमीटर, या ठिकाणचं डिस्टन्स तुम्हाला जास्त दिसेल. ओके, वेन यू आर ऑन इक्वेटोरियल एरियावरती, ठीक आहे, येस, इक्वेटोरियल एरिया जो आहे, ह्या इक्वेटोरियल एरियावरती या ठिकाणी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवायची की रेखावृत्तांमधलं अंतर हे 111 किलोमीटर असतं. फक्त इक्वेटोरियल वरती असतं, फक्त इक्वेटोरियल वरती या दोघांमधलं अंतर 111 किलोमीटरचं असतं. ठीक आहे, आणि जसं जसं तुम्ही वर जाल त्या दोघांमधलं अंतर कमी कमी होत जातं. आता आपला भारत कुठे आहे? आपला भारत आहे इथं तिच्यामध्ये, है ना, त्या एरियात. भारत इथं मधल्या भागात असल्यामुळं भारतातलं जे डिस्टन्स आहे ते भारतातलं डिस्टन्स एक अप्रॉक्सिमेटली 100 किलोमीटरच्या आसपास आहे. आणि म्हणून 29 डिग्री फरकावरती बरोबर 2900 किलोमीटर, 2933 किलोमीटरचा भाग आहे. ठीक आहे, लक्षात आलं? हे बेसिक. आपल्या भारतातून कर्कवृत्त गेले, कर्कवृत्तावरती हे डिस्टन्स दोन रेखावृत्तांमधले 1000 किलोमीटरच्या आसपास, समथिंग 1000 किंवा 101 किलोमीटर, सॉरी 100 किलोमीटर, सॉरी 1000 नाही 100 असतं, ते स्लिप ऑफ टंग, वय झालं ना, ते काय करत, 100 किलोमीटरचं असतं. तर 100 किलोमीटरचं असल्यामुळे हा भारताचा जो रेखावृत्तीय विस्तार आहे तो रेखावृत्तीय विस्तार असा कमी पडतो आणि भारताचा अक्षवृत्तीय विस्तार हा सारखा सेम टू सेम पडतो. ठीक आहे, हे बेसिक पॉईंट लक्षात आले सगळ्यांना? ओके, चला हुशार आहात तुम्ही लोक सगळे. पुढचा भाग घेऊ. भारताच्या भूसीमा त्याला भिडतात. याचं उत्तर सांगितलं का मी? उत्तरच नाही सांगितलं. ओके, ह्याचं दोन्ही चूक आहेत, म्हणजे विधान अ आणि ब दोन्ही चूक आहेत. ह्याचा आन्सर 2 लिहून घेता ना. आता ह्याच्यात तुम्हाला उत्तर द्यायची गरज नाही आहे, तुम्हाला उत्तर द्यायची गरज उद्या परवा आहे. आणि आमचं प्लॅनिंग चाललं आहे की एका, जर बघा श्रीलिपी नावाचा एक ऑफिशियल सेटअप आहे, जर मी त्याच्यामध्ये टायपिंग केलं तुमची टेस्ट तर तुम्हाला डायरेक्ट प्रिंट काढावे लागतील. ठीक आहे, आणि जर तुम्ही सॉफ्टवेअरच्या मदतीने जर गेलो ॲप्लिकेशनमध्ये तर त्याला लय वेळ लागेल, कारण की मी काल ट्राय करत होतो सॉफ्टवेअरमध्ये अपलोड करायचा, ते लय किचकट आहे. प्रत्येक लाईनमध्ये एक 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 ऑप्शन टाकावं लागतं, तर चुका लय होऊ शकतात. बघा, आम्ही डायरेक्ट प्रिंटच देऊ तुम्हाला. भारताच्या भूसीमा टिंबटिंब देशांना भिडतात. तर किती देशांना भिडतात बाबांनो? 7. किती देशांना भिडतात? 7 देशांना. भूसीमा वाले आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं होतं. जर आपल्या भारताच्या अशा क्लॉकवाईज डायरेक्शनने आपण भूसीमा जर बघितल्या अशा, ओके, भारताच्या क्लॉकवाईज डायरेक्शनने अशा जर भूसीमा बघितल्या तर आपल्याला काय दिसेल? इकडे दिसेल पाकिस्तान, अफगाणिस्तान. ओके, आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तान कोणत्या दिशेला आहे? वायव्य दिशेला आहे, हे विसरायचं नाही. ठीक आहे, वायव्य दिशा आहे अफगाणिस्तानची आणि पाकिस्तानची, डोंट फॉरगेट. त्यानंतर वरती वरच्या आळीला कोण? चीन, त्यानंतर नेपाळ आणि त्यानंतर भूतान. बरे, हे जे चीन, नेपाळ, भूतान आहे हे आहे आहे उत्तरेला. हे कुठे? उत्तरेला. त्यानंतर आपल्याकडे म्यानमार आणि बांगलादेश. आपल्या भारताचे हे कुठल्या दिशेला आहे? दोन्ही पूर्व दिशेला. पटकन लिहून घ्या.
पश्चिम दिशेकडच्या एरियाला पश्चिम पाकिस्तान म्हणतात. भारताच्या तो वायव्येकडे, पश्चिमेकडे नाही. पश्चिम पाकिस्तान होतं तो, आता तो पाकिस्तान आहे. तर त्या काळात त्याचं नाव होतं, कारण की त्याचा जोड भाऊ इकडं पूर्व पाकिस्तान दुसरा होता ना. मैसा भी सोचते. जिनाला त्यावेळेस समजून सांगायला पाहिलं होतं की तुम्ही वायव्येच्या दिशेला, तर वायव्य पाकिस्तान बना. ठीक आहे. तर पाकिस्तानचं माहिती आहे का, हे लक्षद्वीप घेण्याचं प्लॅनिंग होता. मला स्टोरी पण सांगितली तुम्ही. पाकिस्तान लक्षद्वीप घ्यायला चाललं होतं. लक्षद्वीप कोणाचाही नव्हता. इंग्रज सुद्धा त्याच्यावर दावा करत नव्हते. लक्षद्वीप असाच खालीपिली होता आणि त्याच्यावरती मॅक्सिमम केरळच्या लोकांचा प्रभाव होता. मल्याळम भाषेचा किंवा केरळच्या मुस्लिम लोकांचा थोडासा तिथे इम्पॅक्ट होता किंवा प्रभाव होता. तो भारताने घेतलेला आहे डायरेक्ट जाऊन. आणि अंदमान निकोबारला तर हे लोक देश बनवत होते, अँग्लो इंडियन लोकांचा. आपल्या भारतातील सगळे अँग्लो इंडियन उचलायचे आणि अँग्लो इंडियन उचलून अंदमान निकोबारमध्ये ठेवायचे. असं प्लॅनिंग होतं कोणाचं, ब्रिटिश लोकांचं. सरदार वल्लभभाई पटेलांनी ते होऊ नाही दिलं. म्हणजे त्यांना असं म्हणणं होतं की इथं हिंदू मुस्लिम किंवा शीख मुस्लिम यांची दंगली चालू आहेत, त्याच्यामध्ये पुढे जाऊन ह्याच दंगली ख्रिश्चन लोकांना किंवा इंग्रज लोकांना सुद्धा मारण्यासाठी केल्या जातील आणि इंग्रज लोकांचा वंश संपवण्याचा प्रयत्न केला जाईल. अँग्लो इंडियन हा इंग्रज लोकांचा वंश असतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर ते अँग्लो इंडियन हे वेगळ्या वंशाचे लोक झाले, ते मिक्स ब्रीड झाले, इंडियन आणि येस येस, त्यांनाच अँग्लो इंडियन टाईप म्हणतात. ते अँग्लो इंडियन जे लोक राहतात ना, ते अँग्लो इंडियनला बंगला म्हणजे तिथून भारतातनं काढायचं आणि अंदमान निकोबारमध्ये वसवायचं, असं प्लॅनिंग होतं. पण ते नंतर फेल केलं. असे भरपूर प्लॅनिंग होते. आपल्या भारताचे हे जे भूसीमा आहेत ना, त्या भूसीमा चांगल्या लक्षात ठेवा. भूसीमा किती किलोमीटरची आपली टोटल? 15,200 किलोमीटरची आपली भूसीमा आहे. चला ठीक आहे. सौराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे? ठीक आहे, तर सौराष्ट्रमध्ये कोण आहे रे बाबांनो? भूवर मोठा. आणि सौराष्ट्र जे आहे, ओके, सौराष्ट्र हे जे सौराष्ट्र आहे ते गुजरात मधला भाग येतो. आणि अरुणाचल प्रदेश मध्ये किविथू आहे. या दोघांमधला जो डिस्टन्स आहे किंवा या दोघांमधला जो फरक आहे साधारणतः 29 डिग्रीचा आहे. 29 डिग्रीचा फरक असल्यामुळे साधारणतः 116 मिनिट. 116 मिनिट म्हणजेच सर्वसाधारणपणे किती? 2 तास. ऑप्शन मध्ये कुठे 2 तास? इथं 2 तास. इथं 2 तास म्हणजे या एरियात. आणि जर आपण 1 तास 56 मिनिट लिहिलं ते पण बरोबर आहे. 1 तास 56 मिनिट. पण काही कॅल्क्युलेशनच्या दृष्टिकोनातून सौदी सरांच्या जुन्या पुस्तकामध्ये हे 1 तास 58 मिनिट आहे. सौदी सरांच्या रेफरन्समध्ये 1 तास 58 मिनिट आहे. त्यांनी अगदी त्या मिनिट सेकंद सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करून दिलेलं आहे सौदी सरांनी. आयोगाने तुम्हाला 116 मिनिट विचारलेलं पण आहे. आयोगाने हे दोन्ही विचारले, 116 मिनिट आणि 2 तास. आयोगाने दोन्ही विचारले. तर आयोगाने जर दोन्ही विचारले तर 1 तास 56 मिनिट हे उत्तर बरोबर आहे. पण सौदी सरांच्या पुस्तकात हे दिले त्यामुळे कन्फ्यूज होऊ शकता तुम्ही. हे चुकीचं आहे, हे कन्सिडर करू नका. पण दिलेलं आहे एका पुस्तकात म्हणून सांगतोय, कारण की आम्ही सगळी पुस्तकं रीड केलेली, ती कोळून पिलेलं आहे. त्यामुळे कुठं काय काय आहे, कुठल्या पुस्तकात काय दिलेलं आहे हे सगळं माहिती आहे. पण स्टँडर्ड पुस्तकात तुम्ही एकदा कुठलं तरी गल्ली बोळातलं पुस्तक आणलं तर ते काय मी सांगू नाही शकत. ठीक आहे. तसंही माझं लवकरात लवकर येईलच पुस्तक. म्हणजे माझं येईल आता काय, माझं येईल असं मी 2025-23 पासून म्हणतोय येईल पुस्तक, पण ते काही येत नाही. ठीक आहे, काळजी करू नका, ते यायला अजून लय वेळ आहे. माझी एवढी पण नाही फी दणकून. तुम्ही लय पैसा कमवतोय किंवा लय पैसा कमवण्यासाठी क्लास घेतोय असं पण नाही. हा, त्या गोष्टी जरा वेगळ्या आहेत. मी क्लास का घेतोय मलाच नाही समजत कधी कधी. भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे पोरांनो? 3214 किलोमीटर. एकदम सोपं साधं सिंपल आहे. भारताची दक्षिणोत्तर लांबी, दक्षिण आणि उत्तर आताच बघितलं होतं. दक्षिण आणि उत्तर लांबी 3214 किलोमीटर आणि पूर्व पश्चिम लांबी इथं दिलेली आहे. ही पूर्व
पश्चिम लांबी आहे. कशी आहे? तर पूर्व पश्चिम लांबी आहे. खालीलपैकी कोणता रेखावृत्तांच्या दरम्यान भारताचे स्थान आहे? ठीक आहे, आता हे जसे जुने जुने प्रश्न स्टार्ट झाले, जुन्या काळातले प्रश्न असे होते, साधारणतः आतापासून 5-6 वर्षापूर्वीचे प्रश्न या अशा टाईपचे क्वेश्चन यायचे, येतातच नाही. सांगा रेखावृत्तांच्या दरम्यानचा भाग. रेखावृत्त कसे असतात? रेखा उभी असते, उभी असते म्हणजे अशी, ठीक आहे, उभे रेख म्हणजे आता जे किबितू गेलं किंवा घोरमोठा जे गेलं त्यांचा भाग. तर 68 ते 97. आता हा तर नसणार 36 ते 57. ठीक आहे, आपल्या पृथ्वीवरती जर 36 बघितलं ते पश्चिम, आणि ते विशेष म्हणजे कुठे दाखवलेले? पश्चिमेकडे दाखवलेले. आपण पश्चिम गोलार्धात आहोच नाही. भारत कोणत्या गोलार्धात आहे? भारत जो आहे तो आहे पूर्व गोलार्धात. ठीक आहे, भारत पूर्व गोलार्धात असल्यामुळं भारताच्या तिथं रेखावृत्ती दृष्टिकोनातून काय दाखवलं जातं? पूर्व दाखवलं जातं. आणि हे तर काही इथं येत नाही. ठीक आहे, हे पूर्व 8 डिग्री पूर्व म्हणजे लय हे झालं नाही. तर आपल्या भारताचं जे लोकेशन आहे, आपल्या भारताचा जो विस्तार आहे तो 68 डिग्री 7 मिनिट ईस्ट ते 97 डिग्री 25 मिनिट्स ईस्ट. बऱ्याचशा लोकांना डिग्री माहिती असतात पण पुढचे मिनिट्स माहिती नसतात बरं का. भरपूर लोकांचा हा इश्यू असतो की पुढचे मिनिट्स माहिती नसतात. हे मिनिट्स पाठ करायचा प्रयत्न करा. ओके, आणि जर आपण अक्षवृत्तीय विस्तार बघितला 8 डिग्री 4 मिनिट्स नॉर्थ. आता इथं नॉर्थ येईल, इथे काय येईल? नॉर्थ, म्हणजे 8 डिग्री 4 मिनिट्स नॉर्थ. ठीक आहे, 8 डिग्री 04 मिनिट्स नॉर्थ पासून 37 डिग्री 6 मिनिट नॉर्थ. तर हे एक्झॅक्टली या भागामध्ये किंवा एक्झॅक्टली या चौकोनामध्ये आपल्या भारताचं काय आहे? लोकेशन आहे. ठीक आहे, 25 लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मिनिटाचा सेकंदाचा पण फरक पडतो. तर इथं दिले आयोगाने, तर एखाद्या मिनिटाने काय फरक नाही पडणार. ठीक आहे, ते करून घ्या 25. आयोगाचंच आहे ते, आता काय करता. आपण पुस्तकात 24 दिलेलं आहे, पण मॅक्सिमम तुम्हाला 24च लिहून दिला असेल. आता आयोगाने 25 दिलं तर करायचं. आता आलिया भोगासी असावे सादर, घेऊन या आदर आयोगाचा. ठीक आहे, दुसरं काय करू शकतो आपण? परत आयोग 24 विचारू शकतो. त्या 24 आणि 25 मध्ये अडकून पडू नका. आयोग तुम्हाला एवढं क्लोज कॉम्बॅट नाही करत आणि तिथं क्लोज केलेलंच नाहीये. चला पुढचा भाग. भारताला किलोमीटर लांबीची, ओके, भारताला टिंब 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 हे लिहायचं राहिलं. ठीक आहे, भारताला टिंब टिंब किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे. तर ती भूसीमा लाभलेली आहे 15,200 किलोमीटर. किती देशांना लाभलेली आहे? तर 7 देशांना लाभलेली आहे. किती देशांना लाभलेली? 7 देशांना लाभलेली. तर 7 देशांपैकी भूसीमा लाभलेले सार्क संघटनेचे सदस्य किती आहेत? आता कधी ऐकले का सार्क संघटना? आयुष्यात किती कोणी पहिल्यांदा ऐकली? जरा हात वरती करा बरं. सार्क संघटना आयुष्यात पहिल्यांदा कोणी ऐकलेली आहे? भारताचे जेवढे दक्षिणेकडचे देश आहेत, सार्क म्हणजे साऊथ एशिया असोसिएशन ऑफ रिजनल कोऑपरेशन. ओके, इट्स कॉल्ड सार्क. साऊथ एशिया असोसिएशन ऑफ रिजनल कोऑपरेशन ही साऊथ एशियन असोसिएशन. साऊथ एशिया लक्षात ठेवा बरं का, साऊथ आशियाची, साऊथ आशियाई एक असोसिएशन की जी दक्षिणेकडच्या साऊथच्या म्हणजे दक्षिण आशियातल्या देशांनी मिळून बनलेली आहे. यामध्ये भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, ठीक आहे, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव हे महत्वाचे असे 8 देश आहेत. किती देश आहेत? 8. भारतीय उपखंडातले 8 देश. तर भारतीय उपखंडातले 8 देश आहेत भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव. किती देश आहेत? 8 देश या ठिकाणी आहेत. साऊथ एशिया असोसिएशन. ओके, तर हे सगळ्यात महत्त्वाचा सार्कचा एक पॅटर्न आहे.
ठीक आहे, याच्यामध्ये 8 देश आहेत. 2016 पासून ह्या देशाची सगळी वार्ता भारत पाकिस्तानच्या वादानंतर बंद झालेली आहे. तर कधी कधी विचारलं जाऊ शकतं की आता बघा, तुम्हाला 7 देश विचारले, तुम्हाला सीमा विचारली, तर आयोग तुम्हाला टार्गेट इथं करू शकतो. हे एक प्रेडिक्शन आहे. ओके, माझं प्रेडिक्शन मी तुम्हाला एक जनरली सांगायचा प्रयत्न करतो की भारता शेजारील ज्या संघटना आहे आणि ऑब्व्हियसली याच प्रेडिक्शनच्या याच प्रेडिक्शनच्या आधारावरती आहेत. तर कोणते देश असे भारताच्या शेजारचे आहेत की जे सार्कचे संघटनेचे देश सदस्य नाही आहेत? तर या ठिकाणी संघटनेचे सदस्य नसलेले जे देश आहेत ते आहेत चीन आणि म्यानमार. चीन, म्यानमार हे सार्क संघटनेचे सदस्य नाही आहेत. ओके, असोसिएशन ऑफ रिजनल कोऑपरेशन. भारतातील कोणत्या राज्यावरून कर्कवृत्त जाते? सोपा प्रश्न आहे. आपल्या भारतातून जे काही आपल्या भारताच्या या भागातून जे काही लाईन गेलेली आहे ती आहे कोणती? गुजरात, गुजरात नंतर राजस्थान, राजस्थान नंतर एमपी, एमपी नंतर छत्तीसगड, झारखंड, त्यानंतर पश्चिम बंगाल, त्यानंतर त्रिपुरा आणि त्यानंतर मिझोरम. म्हणजे आपल्या भारतातून ही रेषा 3 वेळा गेलेली आहे. ओके, 3 वेळा कर्कवृत्त केलेलं आहे. ओके, मधून या भागातून आणि या भागातून ती बांगलादेश मधून गेलेली आहे. म्हणजे आपल्या भारतात ती 3 वेळा टच होते. दुसरी गोष्ट, कर्कवृत्ताच्या या लाईनमुळे कर्कवृत्ताच्या उत्तरेकडचा आणि कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडचा भाग बदललेला आहे किंवा त्याच्यात एक वेगळं नाव दिलं जातं. कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडे उष्ण कटिबंध म्हणतात, कर्कवृत्ताच्या उत्तरेकडे कोणता म्हणतात? समशीतोष्ण कटिबंध म्हणून त्याला ओळखलं जातं. आपल्या भारतात समशीतोष्ण आणि उष्ण कटिबंधाचा एक भाग आहे आणि बरोबर कर्कवृत्ताच्या उत्तरेकडची जी बाजू आहे, कर्कवृत्ताच्या उत्तरेकडची बाजू ही 2/3 आहे, दक्षिणेकडची बाजू ही 1/3 आहे आणि कर्कवृत्तापासून तर कन्याकुमारीचा जो भाग आहे 1600 किलोमीटरचा आणि बरोबर कर्कवृत्तापासून उत्तरेकडचा दबदार पर्यंतचा भाग आहे तो सुद्धा 1600 किलोमीटरचा. 1614 1600 समथिंग तो आहे. ठीक आहे, तर आता कोणते कोणते गेलेले आहेत बाबा? नो, नागालँड गेले का? नाही. नागालँड गेले का? नाही. मेघालय गेले का? नाही. मणिपूर गेले का? नाही. शेवटी शेवटी खेळा, तुम्हाला मिळून जाते तुमचं ऑप्शन उत्तर 3. ठीक आहे, तिथे कधीच खेळायचं नाही, शेवटी शेवटी जनरली बघायचं. अशा ज्या तुम्ही शेवटी खेळायचा प्रयत्न करा. आयोगाने जनरली हे सगळे ऑप्शन सारखे दिलेले असतात. जसे सगळे ऑप्शन सारखे दिलेत आणि शेवटी फसवले तर फक्त शेवटी खेळायचं, वाचत बसायचं नाही. एवढं थोड्याशा ह्या ज्या ट्रिक्स असतात ना आयोगाच्या त्या इम्प्लिमेंट करायच्या आणि आयोग अशा ट्रिक्स लय वापरते. मी पण आता जे प्रश्न काढलेत ते सगळे याच्याच बेसिसवर काढलेत. भारतीय प्रमाण वेळ आणि ग्रीनविच प्रमाण वेळ यांच्यात किती अंतर असते? तर हे सगळ्यांना माहिती आहे, 5.5 तास. किती? 5.5 तास. ग्रीनविच जे अंतर आहे ते आहे 0. ओके, ज्याला आपण म्हणतो जगाची प्रमाण वेळ रेषा GMT. या GMTच्या पूर्वेकडे जर आलं तर आपला टाइम वाढतो. आपला काय होतो? टाइम वाढतो. आणि या GMTच्या इकडे जर गेलं, पश्चिमेकडे, पूर्वेकडे टाइम वाढतो तर पश्चिमेकडे टाइम कमी होतो. आता जर पूर्वेकडे गेलात तर पूर्वेकडे आपण आहोत 82.5 डिग्रीवर. आपल्या भारताची प्रमाण वेळ रेषा किती? 82.5 डिग्री. ओके, पुढे ईस्टला यायला विसरायचं नाही. 82.5 डिग्री ईस्टला आहे आणि आपला टाइम वाढवायचा आहे. तर टाइम वाढवण्यासाठी आपण काय करतो? टाइम वाढवण्यासाठी आपण 15 डिग्रीचा विचार करतो. 15 डिग्रीला 1 तास, 15 डिग्रीला 1 तास, मग 30 डिग्रीवरती 2 तास, 45 डिग्रीवरती 3 तास, 60 डिग्रीवरती 4 तास, 75 डिग्रीवरती 5 तास. आता 75 डिग्रीपासून 82.5 डिग्रीवरती जर तुम्ही गेलात तर तिथे येते किती? तर 7.5 डिग्री.
आणि 15 डिग्रीच्या हाफ जर केलं तर किती येते 7.5. 15 डिग्रीच्या हाफ किती 7.5. तर आपण 5 तास आणि पुढे 30 मिनिटं म्हणजेच 5 तास 30 मिनिट आपण टाइम वाढवतो म्हणजेच पुढे आहोत. आपण पुढे आहोत म्हणजे आता सध्याचा वाजलेत 10:30. आता समजा भारतात 10:30 वाजलेत 10:30 AM. मग आता भारतात 10:30 वाजलेत. ठीक आहे 10:30 AM आता झालेत आता लेक्चर घेत असताना. तर GMT मध्ये आपल्याला मागे जायचं. मागे जायचं असेल तर टाइम काय करावा लागेल कमी. आपल्याला टाइम कमी करावा लागतो. आता जर मागे गेले तर जा 5.5 तास माग. आता तिथं किती वाजले असतील सांगा मला. बरोबर सांगा पटकन. किती वाजले असेल आपल्याकडे जर सध्या आता 10:30 वाजले इकडे किती वाजले असतील मागं जा ना 5.5 तास 10:30 पासून जा ना मागं 9:30. पक्का पक्का 5. 4:30. बरोबर. अजून अजून काय लॉजिक 10:30 पासून जर तुम्ही 5.5 तास मागे गेले तर तुम्ही 5 AM वरती पोहोचता. सकाळचे 5 वाजले असते तिथे. ठीक आहे तर अशी मज्जा येणार तुमची पुढे. भारताला 1 किलोमीटर लांबीची समुद्र किनारा लाभलेला आहे. एकूण इथं टिंब 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 राहते. टिंब टिंबने जीव खाल्लाय. ठीक आहे भारताला एकूण टिंब टिंब किलोमीटरचा लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. एकूण एकूण विचारले जेव्हा एकूण विचारलं जातं ना तर मुख्य भूमी प्लस बेट यांचं कॅल्क्युलेशन केलं जातं. ठीक आहे आणि मुख्य भूमी आणि बेटांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते 7,516.7 आहे आणि त्यालाच विचारून केलं जातं 7,517. ठीक आहे आता त्यात काही तुम्ही करंट अफेअर्सचा अभ्यास केलेले लोक जागृत होऊ नका की सर आता समुद्र किनारा लाभला किंवा समुद्र किनारपट्टीची लेंथ वेळ वाढवली वगैरे वगैरे असं काही नाहीये. जसं आहे तसंच आहे. ठीक आहे अजून पुस्तकात ते आलं नाहीये. जेव्हा ते पुस्तकात येईल तेव्हा आपण ते बदलू. ठीक आहे जब वो किताब में आएगा तब अपन बदलेंगे. तोपर्यंत काही नवीन तारे तोडू नका. ठीक आहे ते सगळे जमिनीवर पडतात. मुख्य भूमी आणि ब्लेट यांची समुद्र सीमा आहे 7,516. आता इथं काही प्रश्न निर्माण होतात. मग भारताला समुद्र किनारी असलेले राज्य कोणते. भारताच्या समुद्र किनारी असलेले जे राज्य आहेत ओके ते कोणते तर गुजरात त्यानंतर महाराष्ट्र. तर गुजरातला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे. गुजरातला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे जवळपास 1700 किलोमीटरचा. ठीक आहे गुजरातला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे 1700 किलोमीटरचा. या गुजरातच्या समुद्र किनाऱ्याच्या जवळ 2 महत्वाचे आखात आहेत. त्यातलं हे जे आखात इथं दिसतंय त्याला म्हणतात काय कच्छचे आखात. आणि गुजरातच्या खालच्या दक्षिणेकडच्या बाजूला जर बघितलं या ठिकाणी म्हणतात खंबातचे आखात. गुजरातच्या उत्तरेकडची बाजू या ठिकाणची ही पूर्ण दलदलयुक्त बाजू आहे त्याला म्हणतात कच्छचे रण. कच्छचे रण
बिगी बिगी लिहून घ्या. चला, तुमच्याकडे असे नोट्स असतील, मी तुम्हाला सगळ्यांना ह्या नोट्स दिल्या होत्या, त्याच्यात तुम्ही प्रिंट काढल्या की कंटाळा केला आय डोंट नो, पण अशा काही रांगोळ्या काढायला लागतात त्याच्यात. आणि ह्या ज्या रांगोळ्यांवरती तुम्हाला यावरती जे काही मी एक्सप्लेनेशन करतोय आता सध्या इथं, ते सगळं याच्यात लिहायचंय. ठीक आहे, सेपरेट बुक बनवायचं नाही. म्हणजे काय होईल, तुमच्या हँडबुक्समध्ये, लक्षात घ्या, आपल्या क्लासचा सगळ्यात खास वैशिष्ट्य इथून पुढे हेच असणार आहे की तुमच्या हँडबुक्समध्ये तुम्ही जे काही नोट्स लिहिलेले आहेत, लाईक दॅट, ज्या काही नोट्स तुम्ही तुमच्या लिहिल्यात, या नोट्सच्या सोबत, ठीक आहे, या नोट्सच्या सोबत तुमच्या PYQ सुद्धा या ठिकाणी ऍड होते. जेणेकरून लास्टला ज्यावेळेस 1 महिना शिल्लक राहील परीक्षेच्या टायमिंगला, त्यावेळेस तुम्हाला टेन्शन येणार नाही की आपण नक्की काय वाचायचं, कसं वाचायचं, कुठून वाचायचं आणि कशी रिव्हिजन करायची. सगळ्यात मोठा घोर पश्चाताप कधी होतो, ज्यावेळेस परीक्षेला 1 महिना बाकी असतो आणि आपल्याला असं वाटतं की आपला अभ्यास झालाच नाही. सगळ्यात बेकार वाटतं त्या कंडिशनला. आणि ती जर कंडिशन तुम्हाला येऊ द्यायची नसेल या 5 विषयांमध्ये, ओके, तर रेडी राहा, कारण की मी हे हँडबुक्स उगाच टाइमपास म्हणून देत नाहीये. ठीक आहे, या हँडबुक्सला एक काहीतरी विचार केलेला आहे, कुठेतरी एक विचार करून सेट केलेला आहे. कुठेतरी मी पोरांची लय चुका बघितलेल्या आहेत आणि पोरांना एक वाईट सवय लागलेली असते की क्लास नोट्स फक्त घ्यायच्या, अंगावरती बसवून घ्यायच्या आणि त्या कधीच वाचायच्या नाहीत. का तर क्लास लावला म्हणून आम्हाला नोट्स मिळाल्या. हे मी स्वतः हाताने तयार करून घेतो आणि ह्यालाच म्हणतात करून घेणे. आता तुम्ही तुमच्या घरी बसलात आरामशीर, ओके, सकाळी सकाळी चहा झाला असेल, मम्मीनं नाश्ता दिला असेल किंवा स्वतः केला असेल, काही लोक जेवून आले असतील किंवा जेवण करून बसले असतील, ठीक आहे, ते डाएट फॉलो करणारे, राईट. तर या सगळ्या गोष्टी तुमच्या झाल्या असतील. तिथं छानपैकी बसून तुम्ही अभ्यास करताय, पण तुम्ही अभ्यास कसा करताय ते मला कधी समजेल ज्यावेळेस तुमच्याकडे ह्या हँडबुक्स रेडी असतील. आणि विदाऊट हँडबुक्स जर तुम्ही करत असाल, ठीक आहे, तर मग आणखी मोठं एक पाप तुम्ही करताय की तुमच्याकडे शिकवलेला कंटेंट तुम्ही हाताने लिहून घेताय, पण तुमच्या समोर मॅप्स नाही आहेत. आता इथून पुढे हे होणार नाही. इथून पुढे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी हँडबुक्समध्ये देणारच आहेत. जिओग्राफीला पूर्ण हँडबुक्सच राहतील. ठीक आहे, कधी कधी हिस्ट्री म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये म्हणा काही नोट्स असतात, त्या आपण हाताने लिहिले तर कधी पण बेटर राहतील, पण त्या नोट्स महत्त्वाच्या. हँडबुकच्या बाबतीत मी जिओग्राफीला लय सिरियस आहे. ठीक आहे, भारताला एकूण टिंब किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. हा गुजरात, गुजरात नंतर दुसरा आहे इथं महाराष्ट्र, महाराष्ट्र नंतर इथं पिटुकलं गोवा, गोवा नंतर या ठिकाणी दक्षिणेकडं कर्नाटक. ओके, हा जो एरिया आहे इट्स कॉल्ड कर्नाटक. कर्नाटक नंतर इथं केरळ. म्हणजे आपल्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ असे किती राज्य आहेत? तर 5 राज्य आणि 1 UT या ठिकाणी आहे. म्हणजे ती म्हणजे दादरा नगर हवेली दीव दमण किनारपट्टीवर, किनारपट्टीवर 1 UT. तर हेच जर आपण इकडे बघितलं दुसऱ्या बाजूला, तर इथं तमिळनाडू, इथं आंध्र प्रदेश, ओडिसा आणि वेस्ट बेंगॉल. फक्त 4 या ठिकाणी काय आहेत? राज्य. आणि या पूर्व किनारपट्ट्यावर, ह्याला म्हणतात पूर्व किनारपट्टी, ही पूर्व किनारपट्टी, आणि या पूर्व किनारपट्टीवर फक्त एकच UT आहे अगेन, ती म्हणजे पुदुचेरी, जी की आहे ओके, पुदुचेरीची मेन हेडक्वार्टरचा एरिया. तर वेस्ट बेंगॉल, ओडिसा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू असे 4 राज्य. मग पश्चिमेकडचे 5 राज्य आणि पूर्वेकडचे 4, ते जर टोटल विचारले तर 9 राज्य आणि इकडं एक एक UT, अशा 2 UT. आपल्या भारताच्या मुख्य बॉडीच्या, आपल्या भारताच्या मुख्य, लक्षात घ्या, आपल्या भारताच्या मुख्य भूभागाच्या किनारपट्टी प्रदेशावरती 2 UT आहेत फक्त. किती? 2 UT मुख्य बॉडीच्या, बरं का, मुख्य भूमीच्या. आपण इंग्लिशमध्ये त्याला मेन लँड म्हणतो. मेन लँड वरती किती आहेत? 2 महत्वाच्या भाग आहेत. ठीक आहे, 2 UTs, 2 UT आहेत.
आणि एकूण युटी विचारलं तर किती युटीला, भारतातील किती युटीजला समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर तिथं आहे 4, कारण की अंदमान निकोबार, लक्षद्वीप हे त्यामध्ये 2 ऍड होतात. एकूण समुद्रकिनाऱ्यामध्ये 4 जण येतात, 4 युटी एकूण मध्ये, 4 युटी, आणि मेनलँड मध्ये फक्त 2. ठीक आहे, पुढचा नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. पहाटे 3 वाजता लंडन येथून प्रसारित होणारी बातमी अलाहाबाद येथे किती वाजता ऐकायला येईल? म्हणजे आता इथं पहाटे 3 वाजता कोण उठते काय माहिती तिकडं, पण पहाटे 3 वाजता लंडनवरनं बातमी चाललेली आहे. इकडं तुम्हाला जायचंय, मी मगाशी सांगितलं होतं, जेव्हा तुम्ही लंडनवरून भारताकडे येतात 82.5 डिग्रीवरती, 82 डिग्री 30 मिनिट ईस्टकडे येतात, तर तुम्हाला 5 पुढे जावं लागतं. ओके, 5.5 तास पुढे जावं लागतं, पुढे जावं लागेल ना, इथून आपल्याला पुढे जायचंय. मग आता 3 वाजल्यापासून पुढे चला, 4, 5, 6, 7, 8, 8.5, किती? 8.5. मग 8.5 म्हणजे किती? सकाळी 8.5, तर सकाळी 8.5 वाजता. किती वाजता? सकाळी 8.5. ह्याचं उत्तर किती येईल? 4 येईल. भारतीय प्रमाण वेळ कोणत्या आहेत आणि रेखावृत्तावर निश्चित केली गेलेली आहे? तसे सगळ्यांना माहिती आहे, आता सांगितलं होतं 82.5 डिग्री पूर्व, तर 82.5 डिग्री पूर्व इथं दिलेली आहे. आता आयोगाने बघा 82.5 डिग्री पश्चिम पण केलेली आहे, 28.5 डिग्री पूर्व, 28.5 डिग्री पश्चिम, काय घेणं देणं, फक्त हे 8-2-8-2चा बायनरी खेळ तुमच्यासोबत खेळलेला आहे. ओके, आता तुम्ही म्हणाल सर 28 डिग्रीवर काय ते सांगाच. हो, काही नाही आहे तिकडे, सहारा विहारा पडलेलं, तिकडे सहाऱ्यात काय आपल्याला झिंगालाला करायला जायचं का तिकडे? हां, आणि तिकडे पश्चिमेकडे तिकडे अटलांटिक महासागर आहे, तिकडे काय जायचं नाही, हे काहीतरी आयोग गडबड करते. ठीक आहे, 82.5 डिग्री पूर्व आहे, आपण पूर्व गोलार्धात येतोय हे विसरायचं नाही. नेक्स्ट, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील टिंबटिंब क्रमांकाचा देश आहे. हा क्वेश्चन एक अपेक्षितच क्वेश्चन असतो, कधी कधी सेंटेन्स वाईज त्या ठिकाणी टार्गेट केला जातो. जर आपण विद क्षेत्रफळ जर आपण विचार केला, सांगा, जर आपण क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर जगामध्ये आपण कितव्या नंबरवरती आहोत? 7व्या नंबरवरती आहोत. ठीक आहे, किती? 7व्या नंबरवरती. कितव्या नंबरवरती? 7 नंबरवरती लिहून दिलं होते. बरोबर ना? सापडलं का? चलो, तुम्हाला मी सगळे देश वगैरे सगळं 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 तुम्हाला नोट्समध्ये लिहून दिले होते, ते काढा. ठीक आहे, सर्वात जास्त मोठा रशिया, देन कॅनडा, चीन, असे सगळे देश मी लिहून दिले होते. ओके, तर हा आहे 7वा. नका शोधत बसू आता. भारताच्या पश्चिमेस आणि वायव्येस, भारताच्या पश्चिम व वायव्येस खालील कोणते देश आहेत? भारताच्या पश्चिमेस व वायव्येस खालील कोणते देश आहेत? तर भारताच्या पश्चिमेला आणि वायव्येला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. पश्चिमेन आणि वायव्य, आयोगाने दिलं. आयोग एवढं पण देऊ शकत होतं वायव्येस कोणते देश आहेत, पण आयोगाला काय विचारायचं होतं, कन्फ्युज करायचं होतं, पश्चिमेस व वायव्येस कोणते देश आहेत. नाही, तसं नाही, नाही केलेलं. आयोगाचं एक कन्फ्युजन आहे, आयोगाने जाणून बुजून ट्रॅप केलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, कारण की पश्चिमेकडनं वायव्येकडचा विस्तार त्यांनी विचारलेला आहे. पश्चिमेकडून पाकिस्तान स्टार्ट होतो, पाकिस्तान आपल्या पूर्णपणे जर बघितलं पाकिस्तानचा पूर्ण एरिया तो आपल्याला प्रॉपर वायव्येला आहे भारताच्या, पण जाणून बुजून आयोगाने तुम्हाला पश्चिमेकडून वायव्येकडं टार्गेट केलेलं आहे. तर पश्चिमेकडून वायव्येकडचा भाग म्हणजेच वेस्ट, ओके, नॉर्थ वेस्ट. ठीक आहे, त्याला आपण कधी कधी असंही म्हणू शकतो उत्तर पश्चिम. कधी कधी आयोग या ठिकाणी
उत्तर पश्चिम सुद्धा देईल, उत्तर पश्चिमेकडे. ओके, उत्तर पश्चिमेकडे. आता उत्तर पश्चिमेकडे जर म्हटलं तिथे समजून चालायचं वायव्य विचारतायत. आयोगाचा हा खेळ असतो. हा खेळ थोडासा लक्षात ठेवा. उत्तर पश्चिमेकडे विचारलं की वायव्य, उत्तर पश्चिमेकडे विचारलं की पाकिस्तान, भूतान वगैरे वगैरे काही करू नका. नाही नाही सर, उत्तरेकडे पण विचारलं होतं, मग उत्तरेकडे चीन आहे, ठीक आहे, किंवा उत्तरेकडे सर भूतान आहे तुम्ही म्हटले होते, आणि पश्चिमेकडे पाकिस्तान आहे, त्यामुळे आम्हाला वाटलं की भूतान आणि पाकिस्तान. तसं नसते. उत्तर पश्चिम म्हणजे वायव्य. आयोग तुम्हाला उत्तर पश्चिम विचारलं की वायव्य समजायचं. आयोग तुम्हाला उत्तर पूर्व म्हणलं तर ईशान्य समजायचं. आयोग तुम्हाला दक्षिण पूर्व म्हणलं की आग्नेय समजायचं. आयोगाचा हा खेळ राहते. तुम्ही किती खोलात अभ्यास केला आणि तुम्हाला कुठल्या शिक्षकांना शिकवलं, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यावर डिपेंड चालतात. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान, ठीक आहे. त्यानंतरचा उत्तर भारतातील त्रिकोणाच्या, उत्तर भारताचा जो त्रिकोण आहे, ठीक आहे, उत्तर भारताचा जो आपला त्रिकोणी पट्टा आहे, ओके, हा उत्तर भारताचा जो आपला त्रिकोणी पट्टा आहे त्याच्या शिरोबिंदूवर ज्या 5 आशियाई देशांच्या सीमा एकत्रित आल्या आहेत त्याचे नाव काय? आणि हा जो शिरोबिंदू आहे त्या शिरोबिंदूलाच म्हणलं जातं पामीर नॉट, पामीरची गाठ किंवा पामीरचं पठार. हे जे पामीरचं पठार आहे यालाच म्हणलं जातं जगाचे छप्पर. ओके, तर बघा ऑप्शन्स मध्ये कोणते कोणते पार्ट्स येतात त्या ठिकाणी. भारत, चीन, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान. भारत, नेपाळ, नेपाळ, भूतान इकडं आलं, कुठलं ह्या आळीला आलं. भारताच्या उत्तर भारतीय त्रिकोणाच्या शिरोबिंदूवर नेपाळ, भूतान नाही. भारत, चीन, अफगाणिस्तान, भूतान, नेपाळ नाही. परत भारत, चीन, भूतान, भूतान आलं ते नाही, ठीक आहे. भूतान भलत्या आळीला आहे. आपल्याला उत्तर आळी विचारली, आपल्याला पूर्वेकडची आळी किंवा एकदम या साईडची ईशान्येकडची आळी विचारली नाही. शिरोबिंदू विचारले. शिरोबिंदू म्हणजे दबदारचा पट्टा. या एरियामध्ये पामीर नॉट आहे आणि पामीर नॉट ज्या ठिकाणी आहे तिथे या दिशेला आहे चीन, दक्षिणेकडे आहे भारत, या आलीला आहे पाकिस्तान, या ठिकाणी आहे अफगाणिस्तान, वरती आहे ताजिकिस्तान. असे 5 आशियाई देश तिथे एकत्रित आलेले आहे आणि हा एकत्रित प्रदेशालाच काय म्हणतात? पामीरचं नॉट, ठीक आहे. चला, तर आहात सगळेच विद्यार्थी. पुढचा प्रश्न. खालील 2 विधानांपैकी कोणते बरोबर आहेत? ठीक आहे. आकारात भारत चीनच्या जवळपास 1/4 आहे, ठीक आहे. आकारात भारत चीनच्या जवळपास 1/4 आहे आणि गुजरात पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत सुमारे 2 तासांचा वेळचा फरक आहे. तर गुजरात पासून अरुणाचल प्रदेश पर्यंतचा जो 2 तासांचा फरक आहे हे जवळपास आपल्याला बरोबर कन्सिडर करता येतं, ठीक आहे. हे आपल्याला आपण म्हणू शकतो हा बाबा हे बरोबर आहे, बरोबर. पण मी बऱ्याचदा बोलत असताना क्लासच्या नोट्समध्ये पण लिहून दिलेलं आहे की भारत आणि चीन यांच्यामध्ये जो डिस्टन्स आहे आपण भारताच्या चीनच्या 1/3 आहे, ठीक आहे. चीनच्या 1/3 म्हणजे आपल्यापेक्षा जो चीन आहे तो 3 पटीने मोठा आहे, 3 पटीने मोठा आहे, ठीक आहे. 3 पटीने मोठा आहे म्हणजे याचा अर्थ किती? आपल्यापेक्षा तिप्पट आहे आणि आपल्यापेक्षा जास्त तिप्पट असतो, ठीक आहे. 3 पट आपल्यापेक्षा तिप्पट असतो. तर समजून चालायचं की तो 1/3 आहे. आपला भारत त्याच्या 1/3 आहे. आपला भारत त्याच्या 1/3 आहे, 1/4 नाही. आणि विद्यार्थी इथं फसतात. आता ते का फसतात? कारण की त्यांना 1/4 1/3 समजत नाही. तर हे झालं 1/3 म्हणजे एवढा भारत आहे, सॉरी एवढा चीन आहे, इमॅजिन करा. आणि एवढ्या चीनच्या एवढ्या लेवलवरती भारत आहे फक्त. म्हणजे ऑलरेडी चीनचा जो एरिया आहे त्याच्यावरती भारत एवढाच बसला, तर तो चीनचाच एक भाग झाला. मग बाकी दोन खाली. मग तुम्ही म्हणाल सर दुप्पट आहे, तर दुप्पट म्हणजे काय? दुप्पट म्हणजे हे झालं. लक्षात घ्या, दुप्पटचा अर्थ जर बघितला, दुप्पट म्हणजे ह्याच्या हे एवढंच झालं, ओके. पण तिप्पट म्हणलं तर हे आलं.
आता हे तर मी भारत केलं, थांबा, कन्फ्युजन परत. तुम्ही लय कन्फ्युज होता, लय साध्या सिंपल गोष्टी असतात आणि त्याच्यातही तुम्ही कन्फ्युज होतात, तर कसं होणार? हा एवढा भारत झाला. ओके, हा एवढा भारत झाला. भारताचा हा किती आहे मग आता सांग? एकपट कसा झाला? झाला ना मग, तेच तर सांगतोय ना. म्हणजे हा 1/3 झाला ना भारत, 1/3 झाला, मग खाली 3च लावलं ना तुम्ही. मग 3 लावला म्हणजे तो तिप्पटच झाला ना, 4पट थोडीच झाला. ठीक आहे, एवढं नको लॉजिक लावू, ते बेसिक लेवलवरती ठेवायचं, जास्त नाही विचार करत बसायचा. आपल्या भारताच्या तिप्पट चीन आहे, तर हा झाला भारत, हा झाला चीन. ठीक आहे, तर आपल्या साईजने किती मोठा तो? 3पट मोठा आहे, कारण की त्याच्यात 3 भाग आणि त्या 3मध्ये एका भागात आपला फक्त भारत कुठेतरी बसतो, एका भागात बाकीचे 2 भाग सुटतात, म्हणून तो आपल्यापेक्षा एक आपला जो भारत आहे 3च्या 1/3 आहे. आपला जो भारत आहे तो चीनच्या 1/3 एवढं लक्षात ठेवा. ओके, आणि 1/3 आहे, 1/4 नाही. तुम्ही जर चतुर्थांश का बघून असं बनत असाल की नाही सर, हे असं करा आणि एवढा भारत आणि हा एवढा चीन, ठीक आहे, तर तो 1/4 झाला आणि ते विधान चुकीचं आहे. ठीक आहे, ते विधानच चुकीचं आहे. भारत हा एवढा आहे, सॉरी, भारत एवढीच आहे, हे चीन आहे. या 1/4 कडे जाऊ नका. काही विद्यार्थ्यांना फक्त PYQ वाचायची सवय, समजून घ्यायची सवय नाही. ठीक आहे, बरोबर आहे. पुढे, कोणत्या भारताच्या शेजारी राष्ट्राची सीमा भारताशी जुळून सर्वात अधिक आहे? बघा, हाच क्वेश्चन रिपीट झालेला आहे आणि हा क्वेश्चन जो आलेला आहे हा परत एकदा काय झालेला आहे, रिपिटेशन्स मध्ये आलेला आहे. म्हणजे 2013चा प्रश्न आहे हा. ठीक आहे, कशात आलेला आहे? तर हा राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला आलेला प्रश्न आहे. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला आलेला प्रश्न रिपीट झालेला आहे आणि याचं उत्तर काय? 3. खालीलपैकी स्टेशनची मांडणी त्याच्या विषुववृत्तापासूनच्या अंतरानुसार करा. म्हणजे विषुववृत्तापासून, विषुववृत्त 0 डिग्रीवर गेलेले आणि या ठिकाणी आपला भारत इमॅजिन करा. ठीक आहे, तर ह्या भारतावरती विषुववृत्तापासूनच्या अंतरानुसार करायचे, म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे जायचं. ठीक आहे, दक्षिणेकडून उत्तरेकडे जायचं. तर आता मुंबई कुठे आहे? मुंबई आहे इथे. जोधपूर कुठे आहे? इथे. शिलाँग कुठे आहे? इथे. ठीक आहे, शिलाँग कुठे आहे? इथे. कलकत्ता कुठे आहे? इथे. करात खालून दक्षिणेकडून उत्तरेकडे जायचंय, असा क्वेश्चन राज्यसेवे मुख्यला आले होते. तर दक्षिणेकडून उत्तरेकडे तुम्हाला इथं जायचंय, तर सगळ्यात पहिले मुंबई लागेल. तर मुंबई कुठे दिलंय? सी मध्ये, तर सी पहिले चेक करा, तर सगळीकडे सी दिलाय. ठीक आहे, त्याच्यानंतर काय दिलंय? कलकत्ता. कलकत्ता कशात? बी दिलाय. जाणून बुजून आयोगाने वरती बी आणि डायरेक्ट खाली बी दिलाय, ऑप्शन्स लांब लांब ठेवलेत. तुम्हाला फसवायचं म्हणून. ठीक आहे, जवळजवळ नाही ठेवले, लांब लांब ठेवलेत. आणि त्याच्यानंतर कोण दिलेलं आहे? तर कलकत्ता नंतर शिलाँग. शिलाँग कशी दिलेलं आहे? शिलाँग ए वरती टार्गेट ठेवलेला आहे. ठीक आहे, तर असे मज्जा मज्जा येते. ठीक आहे, त्याचं उत्तर काय येईल मग? 1. आणि डी, जोधपूर. जोधपूर उत्तरेकडे, शिलाँगच्या उत्तरेकडे. तर असे भारताच्या, आता हा जो क्वेश्चन आलेला आहे हा प्युअरली क्वेश्चन मॅप रीडिंगवर आला आहे. तर विषुववृत्ताच्या इथून तुम्ही वरती जा ना, विषुववृत्ताच्या अंतरानुसार करा. ठीक आहे, स्टेशनची मांडणी विषुववृत्ताच्या अंतरानुसार करा. सगळ्यात विषुववृत्तापासून कमी अंतरावर कोण असणार आहे? मुंबई. विषुववृत्तापासून त्याच्यापेक्षा वरती कोण असणार आहे? कलकत्ता. असं असं असं, म्हणजे कमी अंतरापासून तर जास्त अंतरापर्यंत तुम्हाला जायचं. कमी अंतरापासून तर जास्त अंतरापर्यंत जायचे. मग तुम्हाला कधी कधी बेंगलुरू पण दिलं जाईल, म्हणजे तुम्हाला प्रत्येक राज्याच्या राजधान्या माहिती पाहिजे, म्हणजे त्या राज्यातील महत्वाच्या प्रदेश तुम्हाला मग माहिती नाही तर त्या ठिकाणी तुम्ही ते टॅली करता आलं पाहिजे. ठीक आहे, हे काही एवढं कामाचं नाहीये. खालीलपैकी कोणत्या रेखावृत्तानुसार भारतीय प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली आहे? फॉरेस्टची एक्झाम्स
कोणत्या रेखावृत्तानुसार भारतीय पनवावेळ निश्चित करण्यात आलेली आहे? 82.5 डिग्री ईस्ट. ठीक आहे. तर हे झाले तुमचे सगळ्यात महत्त्वाचा भाग. मग बाकी पर्वतरांगांचा सगळा भाग आहे. हा एक राहिला होता, हा एक आला होता बघ. 2 क्वेश्चन्स राहिलेत. राज्य आणि किलोमीटर मध्ये त्यांची लांबी. बघा, बांगलादेश 4053. ठीक आहे. आता सगळ्यांना माहिती आहे की 4053 नाहीये, ते 4096. पण तरी आयोगाने आता कुठून तरी एक रेफरन्स जो काढलेला आहे. ओके. आता आयोगाचे रेफरन्स जरा विचित्र आहेत, पण तरी आपण एक तुक्के लावू शकतो. 3380 दिले आहे, जे की ऑलरेडी 3600च्या आसपास आहे. ओके. असो, भूतान कमीच असणार आहे. मग याच्यानुसार अ चं 4 इथं आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर येते डायरेक्ट 1. असे उत्तर, असे कन्सेप्ट तुम्ही नोट डाऊन करून ठेवू नका. ह्या आयोगाचे फक्त तुक्के असतात आणि आयोग कुठून क्वेश्चन्स काढतं हे त्यांनाही माहिती नसतं. कारण की आयोगाला क्वेश्चन्स काढून देणारे लोक असतात. ओके. आयोग स्वतः क्वेश्चन्स काढत नाही, ते प्रोफेसर लोकांकडनं क्वेश्चन्स काढून घेतात. त्यानंतर 10 डिग्री चॅनल कोणत्या बेटांच्या दरम्यान आहे? छोट्या अंदमान आणि 10 डिग्री चॅनल. छोटे अंदमान आणि छोटे निकोबार. ठीक आहे. मॅपिंग बघा, मॅप बघा. छोटे निकोबार ही कन्सेप्टच नाहीये. ठीक आहे. छोटे निकोबार, मोठे निकोबार हे असं कन्सेप्ट नाहीये, त्याला कार निकोबार म्हणतात. छोटे अंदमान आणि कार निकोबार. अंदमान मध्ये बघा जरा थोडंसं जाऊन. अंदमान मध्ये गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की 10 डिग्री चॅनल जे आहे ते लिटल अंदमान आणि कार निकोबार यांच्या मध्ये आहे. ग्रेट निकोबार जे आहे, ग्रेट निकोबार एकदम खाली आहे. मोठे निकोबार जे आहे ना, ते एकदम खालच्या साईडला आहे. अंदमान मध्ये असे 4 बेट आहेत. ठीक आहे. अंदमान मध्ये 4 बेट आहेत. याला म्हणतात, या वरच्या 3 बेटांना म्हणतात मोठे अंदमान आणि खालच्या एकाला म्हणतात छोटे अंदमान. मोठे अंदमान आणि छोटे अंदमान यांच्यामध्ये या ठिकाणी डुंकन बोळ आहे. कोणती? डुंकन बोळ. उत्तर अंदमान, मध्य अंदमान, दक्षिण अंदमान हे मोठ्या अंदमानातले 3 बेट. ओके. हे उत्तर, मध्य, हे दक्षिण. ठीक आहे. उत्तर, मध्य आणि दक्षिण. तर हे छोटे अंदमान. छोटे अंदमान म्हणजे खालचं. तर याच्यामध्ये इथं 10 डिग्री चॅनल. 10 डिग्री चॅनलच्या जस्ट खाली एक छोटंसं बेट आहे. ओके. त्या छोट्या बेटाला म्हणतात कार निकोबार. काय म्हणतात? कार निकोबार. आयोगाने तुम्हाला लय खतरनाक ट्रॅप केले. आयोगाने अंदमान निकोबार हा ऑप्शनच नाही दिला. आयोगाने काय विचारले? छोटं आणि मोठं. म्हणजे तुम्ही किती मॅप बघताय ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. ठीक आहे. आणि कार निकोबारच्या खाली मोठं ग्रेट निकोबार आहे. आणि या ग्रेट निकोबार वरतीच इंदिरा पॉइंट. ठीक आहे. याच्यातले काही क्वेश्चन्स तुमचे कशाचे आलेले? थोडेसे डोंगर रांगांचे आलेले चुकून, ते मी डिलीट करतो. ते आपण नंतर कव्हर करू. ठीक आहे. तर हे झाले तुमची पूर्ण एक 20-25 मार्काची PYQ ची सिरीज. ठीक आहे. तो सगळ्यांनी पुढच्या लेक्चरसाठी रेडी राहा. पुढं तुमची आज पंचायत राजमध्ये असलेले जे काही पंचायत राजचा आधीचा जो पार्ट होता त्याचा PYQ चा बेस. ठीक आहे. पंचायत राजचे PYQ आपल्याला कव्हर करायचे. थँक्यू.